केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालय, लघु व मध्यम उद्योग आणि खादी ग्रामोद्योग विभागाच्या माध्यमातून विणकर हातमाग व्यावसायिकांसाठी अनेक योजना आणल्या जात आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून अमृत कालामध्ये स्वदेशी तसेच लोकल फॉर ग्लोबल योजनेमुळे देशभरातील छोट्या व्यावसायिकांना पाठबळ मिळाले आहे, असं प्रतिपादन राज्यसभा खासदार प्राध्यापक डॉक्टर मेधा कुलकर्णी यांनी केले। देशभरातील विणकरांची कलाकुसर पाहण्याची तसेच त्यांच्या कलेला दाद देण्याची संधी पुणेकरांना या प्रदर्शनामुळे उपलब्ध झाली असल्याचंही त्यांनी नमूद केलंय। विणकर कामगारांना, हातमाग व्यावसायिकांना आणि हातमागावरील कपड्यांना प्रोत्साहन देण्यासाठी इंडियन सिल्क गॅलरीतर्फे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय संचलित हातमाग विकास आयुक्तालयाच्या सहकार्याने आयोजित माय प्राईड माय हँडलूम या भव्य हातमाग प्रदर्शनाचे उद्घाटन प्राध्यापक डॉक्टर मेधा कुलकर्णी यांनी केलं। केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सेंट्रल सिल्क बोर्डाचे उपसंचालक श्रीनिवासराव, स्तंभलेखिका शेफाली वैद्य, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले आदी यावेळी उपस्थित होते। महाराष्ट्रासह अन्य 15 राज्यातील 60पेक्षा अधिक हातमाग व्यावसायिक व विणकरांनी यात सहभाग घेतला आहे। हर्षल हॉल, करिश्मा सोसायटीजवळ कर्वे रोड, पुणे येथे 5 सप्टेंबरपर्यंत सकाळी 11 ते 8 या वेळात हे प्रदर्शन सर्वांसाठी मोफत खुले असणार आहे। पश्चिम बंगालच्या ब्युटिक साड्या, प्रिंटेड, चंदेरी पैठणी, माहेश्वरी, बनारसी, गडवाल, कलमकारी, कांचीपुरम, करवथी अशा विविध राज्यांची ओळख असलेल्या असंख्य साड्या येथे पाहायला आणि खरेदी करायला मिळणार आहेत। महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, गुजरात, झारखंड, पश्चिम बंगाल, राजस्थान, मध्य प्रदेश अशा विविध भागातून साड्या, ड्रेस मटेरियल व अन्य साहित्याचे स्टॉल लागले आहेत, असे राव यांनी नमूद केले। इंडियन सिल्क गॅलरीच्या वतीने आज हर्षल हॉल इथे एक्झिबिशन आयोजित केले। त्याचं ओपनिंग झालं। शेफालीताई वैद्य, राजलक्ष्मीताई भोसले सगळ्या जणी उपस्थित होत्या आणि हे एक्झिबिशन हे पुण्यासाठी फार मोठी खासियत घेऊन श्रीनिवासरावजी येतात आणि यावर्षीचं सुद्धा एक्झिबिशन खूप खास आहे। आम्ही आता उद्घाटनानंतर एक्झिबिशनमध्ये जेवढे स्टॉल्स आहेत तेवढे पाहिले। देशभरातल्या एक 14-15 स्टेट्समधले वेगवेगळे सिल्क आणि खादीचे प्रॉडक्ट्स इथे आलेले आहेत। साड्या आहेत, ड्रेस मटेरियल आहे, फॅब्रिक आहे आणि खास वैशिष्ट्यपूर्ण असं तिथे एम्ब्रॉयडरी असतं। सिल्कचे पण खूप वेगवेगळे प्रकार आहेत, त्याच्यातल्या विविंगचे वेगवेगळी वैशिष्ट्य आहेत वेगवेगळ्या स्टेट्सची। तर अशा 14-15 स्टेट्समधनं असे 50 स्टॉल्स इथे आलेले आहेत आणि श्रीनिवासजी तुमचं अभिनंदन। आणि 5 तारखेपर्यंत ही उपलब्धी पुणेकरांसाठी आहे। पुणेकर महिला आमच्या चोखंदळ आहेत आणि नक्कीच त्यांना हे खास असलेलं हँडलूम खादी आणि हँडलूम सिल्क हे एक्झिबिशन नक्की आवडेल। खूप चांगला प्रतिसाद। आज उद्घाटनाच्या दिवशी सुद्धा प्रचंड गर्दी इथे आहे आणि 5 तारखेपर्यंत म्हणजे आता गणपतीला आपण आवाहन करतोय, गणपती येत आहेत, उत्सव जोमात साजरा करायचा आहे आणि हा करत असताना नक्कीच नवीन पेहराव सिल्क, ओरिजिनल खादी सिल्क असेल, वेगवेगळ्या राज्यातली वैशिष्ट्ये असतील तर ही इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि काही स्टॉल्स तर मी असे पाहिले की फ्युजन केलेलं आहे, म्हणजे नारायणपेठ आणि त्याच्यावर वेगळ्या प्रकारचं डिझाईन असं फ्युजनसुद्धा केलं आहे। त्यामुळे इतकी सुंदर व्हरायटी आज इथे पाहायला मिळाली आणि नक्कीच ही वैशिष्ट्य सगळी लोकांना आवडतील याची मला खात्री आहे। पुणेकरांनी याला खूप चांगल्या प्रतिसाद द्यावा असं आवाहन करते। कर्वे रोडला हर्षल हॉल या ठिकाणी आज 29 तारखेपासून 5 तारखेपर्यंत आणि एंट्री विनामूल्य, त्यामुळे तुम्ही इथे बघायला आरामात येऊ शकता। मी आता काही स्टॉल्स पाहिले, उत्तर प्रदेशचे काही स्टॉल्स पाहिले, राजस्थानचे पाहिले, आपले तेलंगणाचे काही स्टॉल्स पाहिले। खूप अतिशय महत्त्वाची म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण अशी साड्यांचे प्रकार होते। कुठली घ्यावी हा मोह प्रत्येक साडीच्या म्हणजे बघितल्यानंतर होतोय। इतकी व्हरायटी या ठिकाणी आहे। हँडलूमला बढावा देण्यासाठी आणि प्रत्येक ठिकाणच्या स्थानिक कारागिरांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्राच्या खूप चांगल्या योजना आहेत। केंद्र याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अनुदान देतं, कर्ज दिली जातात, विविंगसाठीचं जे साहित्य सलूम्स असतात ती दिली जातात, लोन, मुद्रा लोनसारखी लोन आहेत, विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून सुद्धा या योजनेचा लाभ घेऊन सुद्धा वीवर्स आपला बिझनेस हा करू शकतात आणि जुन्या पद्धतीचं जी कारागिरी आहे ती लोप पाहू नये, ती कला टिकून राहावी यासाठी केंद्र शासन जे आहे ते प्रोत्साहन देत आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 8 ऑगस्ट आपण हँडलूम डे म्हणून साजरा करतो। तर ह्या सगळ्या गोष्टी केंद्राने आवर्जून केलेल्या आहेत की ह्या सगळ्या कला आणि हे कौशल्य टिकलं पाहिजे या दृष्टिकोनातून केंद्राच्या सगळ्या योजना आहेत
आणि त्याचा लाभ हा त्या सगळ्या व्हिवर्सला, त्या कलाकृतींना वाव मिळावा म्हणून इथे पुण्यामध्ये ही सगळी एक्झिबिशनची परंपरा श्रीनिवासराव यांनी जोपासली आणि ते आवर्जून अनेक राज्यांना संपर्क करतात. तिथले व्हिवर्स, तिथले कलाकार हे आपल्या कलाकृती, आपलं प्रॉडक्ट्स इथे साड्या असतील किंवा अन्य गोष्टी असतील इथे मांडतात आणि त्याचा लाभ सगळ्यांना मिळतो. तर केंद्राच्या योजना आणि अशा प्रकारे यांचं आयोजन याच्या कॉम्बिनेशनमधून इथे खूप राज्यातल्या अनेक व्हिवर्सला लाभ मिळणार आहे. गेले बरीच वर्ष श्रीनिवासराव इकडे इंडियन सिल्क गॅलरी या नावाने एक्झिबिशन भरवतात पुण्यामध्ये आणि मला हातमागावरच्या वस्त्रामध्ये इंटरेस्ट आहे, माझा अभ्यासाचा विषयही आहे. त्यामुळे मी अशी एक्झिबिशन भरली की पुण्यामध्ये जात असते. पण मला असं जाणवतं की बाकी बऱ्याच ठिकाणी हँडलूम हे नाव सांगून सरळ सरळ यंत्रमागावरचे म्हणजे पॉवरलूमचे कपडे तुमच्या माथी मारले जातात आणि कस्टमरला याच्यातला फरक माहिती नसतो. इंडियन सिल्क गॅलरीचं एक वैशिष्ट्य म्हणजे इथे जे तुम्हाला सांगतात तेच तुम्हाला मिळतं. म्हणजे हातमागावरची साडी असेल तर ती हातमागावरचीच असते. हातमागावरची असं सांगून यंत्रमागावरची साडी देणे किंवा प्युअर सिल्क असं सांगून आर्टिफिशियल फायबर देणे असले फसवणुकीचे प्रकार इकडे होत नाहीत. आणि मेन म्हणजे इतक्या वर्षात त्यांनी दर्जा खूप सातत्याने टिकवून धरलेला आहे आणि इथे जे स्टॉल्स आहेत ते स्टॉल्स तुम्हाला पुण्यातल्या दुसऱ्याच कुठल्या एक्झिबिशनमध्ये सहसा बघायला मिळत नाहीत. कारण त्यांची क्वालिटी जेन्युइन असते. त्यांच्या ज्या साड्या तुम्ही जर बघता तर तुम्हाला जर कळत असेल की हातमागावरची साडी कशी ओळखायची, यंत्रमागावरची कशी ओळखायची, ओरिजिनल हँड एम्ब्रॉयडरी कशी ओळखायची, मशीन एम्ब्रॉयडरी कशी ओळखायची, तर तुम्ही उलट्या बाजूने बघितलं तुम्हाला बऱ्याच वेळेला हे कळू शकतं. आणि इथे तुम्हाला एक दिसेल की जे ते सांगतात तेच तुम्हाला दिलं जातं. ग्राहकाची कुठल्याही प्रकारची फसवणूक होत नाही. आत्ता हे एक्झिबिशन गणपतीसाठी म्हणून मुद्दाम त्यांनी आत्ता ठेवलेलं आहे 5 सप्टेंबरपर्यंत. म्हणजे आजपासून 5 सप्टेंबरपर्यंत हे एक्झिबिशन आहे हर्षल हॉलला कर्वे रोडवरती आणि प्रवेश विनामूल्य आहे. त्यामुळे तुम्ही येऊन स्वतः बघा चोखंदळपणे, कपड्याचा पोत तपासा, कपड्याचे डिझाईन्स बघा. 14 राज्यामधल्या हातमागावरचे कपडे इथे आहेत विविध प्रकारचे. नमस्कार, मैं श्रीनिवास राव बोल रहा हूँ फ्रॉम हैदराबाद से, इंडियन सिल्क गैलरी की तरफ से. हम लोग इस एक्सपो का मेन खासियत है हमारा जो विनायक चतुर्थी आ रहा है, इसकी वजह से हमको इधर में आना पड़ा. हर 3 महीने में एक बार आता है. जब भी आएंगे ना हम लोग थोड़ा अच्छा लेकर आते हैं. प्रोडक्ट भी नया प्रोडक्ट है, एकदम मतलब नया व्यूवर्स है. इस बार कुछ संत कबीर भी आया, तो नारायणपेट का मास्टर व्यूवर्स भी आया था कुछ, और पोचमपल्ली का कुछ सीको सारीवाल, बहुत अच्छा वेराइटीज़ है. तो इसे मुंबई घर का ये 29 से मैदाताई ने इनाग्रेट किया, शपेलिया विनायक के साथ में इनाग्रेट किया. ये 5 तक सितंबर तक है. गणपति के पहले तक हम लोग रहेंगे इधर में. तो सब लोग इधर आके ना हमारे व्यूवर्स को बढ़ावा देने के लिए, उनके एंकरेज करने के लिए आपको सब अनुरोध करेंगे. थैंक यू.